ओडोमास म्हणजेच आपलं कंचे भागू बेव, त्यालाच आपण पदावली म्हणतो। यासाठी आपल्याला आज काहीतरी शिकायचं आहे। जे तुम्ही आजपर्यंत शिकलात त्या गोष्टी काय काय आहेत बघा। तुम्ही हे शिकलात आजपर्यंत, क म्हणजे कंस, कंसाचे एकूण 4 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? एकूण 4, 1 2 3 आणि 4। कंसाचे एकूण किती प्रकार पडतात बघा? 4। मी पहिल्यांदा तुम्ही काय शिकला आजपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो आणि आपल्याला आजपासून पदावली कशा पद्धतीने लक्षात ठेवायची, त्याचे उदाहरणं कसे सोडवायचे, उदाहरणं मग आता कोणताही टॉपिक असो, अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा कुठलीही क्रिया तुम्ही जेव्हा गणिताची करता तेव्हा ती क्रिया तुम्ही कधीच चुकवणार नाही किंवा तुमची चुकणार नाही। कारण मी या ठिकाणी तुम्हाला आज एक लव्ह स्टोरी परत सांगणार आहे। या स्टोरीनुसार तुम्हाला ही पदावली आता लक्षात ठेवायची गरज नाही, कारण लव्ह स्टोरी आपल्याला कधी विसरत नसतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये मी तशी लव्ह स्टोरी सांगितली होती गुणाकार करण्यासाठीची, काही उदाहरणं सोडवण्याच्या लव्ह स्टोरी सांगितल्या। कारण या गोष्टीमुळे काय होतं, आपल्याला ते माइंडमध्ये परमनंट फिट होऊन जात असतात। मग आपण ह्या गोष्टी बघू। पहिला आपण बघू, आजपर्यंत आपल्याला शाळेमध्ये हे शिकवलं, आपण असंच शिकलो। आपल्या क्रिया काय होते? रेगी कंस। रेगी कंस म्हणजे संबंधित संख्यांच्या डोक्यावरती अशी रेष मारली जाते, बरोबर आहे? डोक्यावर, त्याला काय म्हणतो आपण? बार म्हणतो, बार। ओके, तर चला आता पुढे काय करायचं बघा आपल्याला। साधा कंस, हे तुमचं साधा कंस, बरोबर आहे? दोन्हीकडून असे छोटे छोटे गोल करायचे। महिरपी कंस, हे महिरपी कंसाचं चिन्ह आहे। चौकटी कंस, हे चौकटी कंसाचं चिन्ह आहे। जेव्हा तुम्हाला कंसाची क्रिया सोडवायची असते तेव्हा पहिला कंस हे सोडवायचा, दुसरा कंस हे सोडवायचा, तिसरा कंस हे सोडवायचा, चौथा कंस हे सोडवायचा। असं जरी आपण पाठ केला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, जो कंस मधात असतो तो कंस अगोदर सोडवा, त्याच्या बाहेर जो कंस असतो तो अगोदर सोडा, त्याच्या बाहेर जो कंस असतो तो नंतर सोडवा, आणि त्याच्या शेवटी जो कंस असतो, मग हे दोन्ही पण अल्टरनेट या ठिकाणी होऊ शकतात। कधी चौकटी कंस मधात असू शकतो आणि महिरपी कंस एकदम शेवटी असू शकतो। मग आपण या सिक्वेन्सने सोडवायचं। सोडवतानाची क्रिया लक्षात ठेवा, पहिल्यांदा रेगी कंस सोडवला जातो। कन्सेप्ट नीट लक्षात ठेवायचे आजपासून। पहिल्यांदा रेगी कंस सोडवला जातो, मग त्याच्यामध्ये क्रिया कोणती पण असो, बेरीज असो की वजाबाकी असो, पहिल्यांदा कोणतं सोडवणार? रेगी कंस। ज्याच्या डोक्यावरती बार असते, बार, जे बारमध्ये जाऊन आलेला माणूस असतो त्याला पहिलं सांभाळावं लागतं, नंतर बाकीच्या माणसांना। तसं ज्याच्या डोक्यावरून बार गेलेली असते त्या माणसाला पहिल्यांदा हँडल करायचंय। त्यानंतर साधा कंस मधात असेल तर साधा कंस सोडवा, त्यानंतर महिरपी असेल किंवा चौकटी कंस असेल तर त्याला सोडवा, त्यानंतर जे काही कंस असेल शेवटचा तो सोडवा। या कंसाच्या 4 क्रिया पहिल्यांदा करा, जर कंसाचे उदाहरणं असतील तर, नाहीतर कंसाचे उदाहरणं आपल्याला टॉपिकचे उदाहरणांचं सोल्युशन करताना नसतात, ते विदाऊट कंसाचे असतात। म्हणून आपले जर कंसाचे उदाहरणं असतील तर पहिल्यांदा कंस सोडवा। त्यानंतर एक महत्त्वाचा शब्द आहे चे। चे हा शब्द मराठीत असतो, उदाहरणामध्ये कशात असतो? मराठीमध्ये असतो। जर मराठीमध्ये शब्द असेल तर पहिल्यांदा कोणती क्रिया होणार? तर ती गुणाकाराची क्रिया होणार, ठीक आहे? हे फक्त उदाहरणं पदावलीच्या टॉपिकसाठी लागू पडतात। पण हे जी 4 क्रिया खाली आपण बघणार आहोत त्या 4 क्रियामध्ये आहे तुमचं भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। या 4 क्रियेमध्येच आपल्या चुका होतात। अंकगणितातलं कोणतंही उदाहरण सोडवताना फक्त आणि फक्त 4च क्रिया कराव्या लागतात, ते आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। मग आपल्याला पहिलीपासून या गोष्टी शिकवलेल्या आहेत, आपण पहिलीपासून शिकलेले आहोत, तरी आज आपल्याला 20व्या वर्षी 25व्या वर्षापर्यंत गणित का चुकतं या मागचं कोडं आजही कोणाला कळालेलं नाहीये। तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की आपण बालवयामध्ये, लहान वयामध्ये सरांनी शिकवलं नीट, पण आपण नीट लक्ष न दिल्यामुळे छोट्या छोट्या चुका आपल्या आजही तशाच राहून गेलेल्या आहेत। त्या चुका आज आपल्याला दुरुस्त करण्याची गरज आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओतून दुरुस्त 100% होणार आणि आयुष्यामध्ये यानंतर कधीच ती चूक तुम्ही करणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो, ठीक आहे? तर आपल्याला पहिल्यांदा शिकवलंय की पहिल्यांदा कोणती क्रिया करणार? भागाकाराची करणार। आता इथून पुढे आपल्या या क्रिया, भागाकार झालं की गुणाकार करणार, गुणाकार झालं की बेरीज करणार, बेरीज झालं की वजाबाकी करणार। आपल्याला पदावली अशी शिकलेली आहे आणि आपण कंचे भागू बेव असंच पाठ केले, बरोबर आहे? कंचे भागू बेव कसं पाठ केलंय?
पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजा बाकी. या गोष्टी मी पूर्णतः चुकीचं म्हणत नाही, पण सर्वच उदाहरणांची उत्तरं या कन्सेप्टनं काढता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. काही उदाहरणांची उत्तरं येतात, पण आणि काही उदाहरणांची उत्तरं या कन्सेप्टनंही चुकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पदावलीचे जे काही तुम्ही नियम कधी अभ्यासले असाल तर ते नियमाला बाजूला ठेवा. मी आज तुम्हाला नियम न शिकवता एक लव्ह स्टोरी सांगतो. ती लव्ह स्टोरी या ठिकाणी तुम्हाला आज ऐकायची आहे आणि त्यानुसार जिथून पुढं पदावली सोडवा. कधीच तुमच्या आयुष्यामध्ये एकही उदाहरण चुकणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. आता लव्ह स्टोरी आपण काल बघितलं होतं बघा, प्रेम प्रकरण कॉलेजमधलं आपलं प्रेम प्रकरण कालच्या व्हिडिओमध्ये झालं. कोणी आजचा हा व्हिडिओ बघत असेल तर बेसिक 1, 2, 3, 4 हे व्हिडिओ बघा. हे 5वा व्हिडिओ आहे, बेसिकचाच आहे, पण मी याला पदावलीचं नाव दिले. हे बेसिकचा 5वा व्हिडिओ आहे, पण याला पदावलीचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण थोडक्यात लव्ह स्टोरी बघू, त्याच्यानंतर याच्यावरची उदाहरणं बघू. लव्ह स्टोरी आहे कोणती? इंटरकास्ट लव्ह स्टोरी आहे आपली, इंटरकास्टची लव्ह स्टोरी आहे. नीट लक्षात ठेवा. याच्या अगोदरही तुम्हाला लव्ह स्टोरी सांगितलं होतं, पण या लव्ह स्टोरीचं उगम सांगतो आज कसं झालं आणि याचं एंड काय होणार, या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. आता मी आमच्या नांदेडमधलीच गोष्ट सांगतो तुम्हाला. इथं विसावा गार्डन आहे बघा नांदेडमध्ये असं. ठीक आहे. हे विसावा गार्डन आहे. कोणतं गार्डन आहे? विसावा गार्डन. सर्वांना माहिती आहे, जे नांदेडमध्ये असतील किंवा आजूबाजूचे विद्यार्थी असतील, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आता माहीत झालं असेल, नांदेडमध्ये एक विसावा गार्डन आहे. ते पण मेन मार्केटमध्ये आहे, मेन एरियामध्ये आहे. ठीक आहे. सेंटर पॉईंटला आहे विसावा गार्डन नावाचं. आता जे काही आपली इंटरकास्टचे जे 2 कपल होते कॉलेजमध्ये, ते भांडणं केले. त्याच्यानंतर एकासोबत त्यांचं प्रेम झालं कॉलेजमध्येच. नंतर स्पर्धा परीक्षा वगैरे केले दोघांनी सोबत पुण्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर कोरोना आला. ठीक आहे. पुढची स्टोरी सांगतोय नेमकं काय झालं. काल आपण मारामारीपर्यंत आलो होतो, भांडणं झाले होते कॉलेजमध्ये. ठीक आहे. आता पुढं काय झालं माहिती आहे का? कॉलेज संपलं, डिग्री झाली दोघांची कंप्लीट, दोघांचं तिथून प्रेम एकमेकांवरती झालं. मग ते पुण्याला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी गेले दोघं. तिथं 2-3 वर्ष राहिले, प्रेम वाढत गेला. स्पर्धा परीक्षेमध्ये दोघांनाही अपेक्षा होती मी नाही तर कोणी एक जण लागल्यानंतर आपलं आयुष्य सुकर होईल, घरचे विरोध करणार नाही आहेत म्हणून दोघंही खूप अभ्यास केले. पण नशिबाचा खेळ म्हणावं, मधातच कोरोना आला. कोरोना आल्यानंतर परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी डोळ्यानं अनुभवलेली आहे, बघितलेल्या गोष्टी आहेत. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दोघांना पण काय करावं लागलं? पुणे सोडून यावं लागलं. नाही तर त्यांचा यायचा विचार नव्हता. नोकरी लागल्यानंतर लग्न करायचा विचार होता. त्या हेतूनं त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. नशिबाचा खेळ. 4-5 वर्ष झाले असेच गेले. दोघाला काही नोकरी लागली नाही. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला माहीतच आहे, जागा निघायला तयार नाही आहेत. 5-5 वर्ष झाले. त्यांची पण कंडिशन बिचाऱ्यांची तशीच झाली. वरून इंटरकास्ट आहे. आता विचार करा, इंटरकास्ट म्हणल्यानंतरची परिस्थिती कशी असते. वरून नोकरी नाही, तिला पण नाही, या दलिंद्राला पण नाही. ठीक आहे. दोघंही बेकार. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये घरीच राहिले. 2 वर्ष काही करता आलं नाही. आता कोरोना संपल्यानंतर बापानं पोरीचं लग्नाची आट घातली की आता बाई लग्न करून घे, अभ्यास राहू दे तुझा, आता ते नंतर करत बस नवऱ्यासोबत. ठीक आहे. मग बाप घरी त्या पोरीला सांगितलं की नाही तुला आता काय करावं लागेल, लग्न करावं लागेल, आम्ही तुझ्यासाठी पोरगं बघतोय. मग ती पोरगी काय करते, आपल्या बॉयफ्रेंडला बोलवते आणि कुठं बोलवते, विसावा गार्डनमध्ये बोलवते. आणि या विसावा गार्डनमध्ये एका झाडाखाली हे दोघंही कपल काय करतात, बसतात. शेवटची यांची मीटिंग होते लग्नासंदर्भात. बघा या ठिकाणी काय होतं नेमकं. दोघंही विसावा गार्डनमध्ये एका झाडाखाली बसतात, गप्पा मारतात. तिनं सांगते की माझे वडील असं मला म्हणायला लागलेत की यावर्षी लग्न करायचं आहे आपल्याला, जून-मे मध्ये तुझ्यासाठी आम्ही पोरगं बघतोय. ठीक आहे. मग ती सांगते त्या पोराला, मला दुसऱ्या पोरासोबत लग्न करायचं नाही आहे, मला करायचं तर तुझ्यासोबतच करेन, नाहीतर मी काय करेन सांगा लवकर. हां, मरून जाईन. पोरींचे ब्लॅकमेलिंग चालू झाली. आता पोरगं परेशान होतो. ते म्हणतं बाई मीच बेकार हाय, तुला कुठून आता पोसू, तुला कुठून आता संसार करू, माझ्याकडे तर कमाई रुपयाची नाही आहे.
आता पोरग परेशान होतो, प्रेम तर केला बिचाऱ्यानं, तिनं पण केली, खरं प्रेम होता, सर्व गोष्टी ठीक होते, पण पोट कुठून भरणार? प्रेम थोडी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार आहे. ते प्रेमाच्या नादात लागले म्हणून तर 4-5 वर्ष वाया घातले दलिंदरांनी. जर नीट अभ्यास केले असते तर कोणी तर नोकरीला लागलं असतं. तर या दोघं दलिंदरांनी त्या कुठं गार्डनमध्ये काय डिस्कस करतात, ती पोरगी म्हणते मला लग्न करायचं तर तुझ्यासोबतच करायचं, नाही तर मी मरून जाईल, आता काय करायचं ते तू कर. आता सर्व इतके दिवस प्रेम करताना काय वाटलं नाही, आता लग्न करताना माघार कसा घेतो शेज मी बघणार. माघार घेता येणार नाहीये. काय झालं तर ते प्रेम करण्यापूर्वीच तू विचार करायला पाहिजे होता. मी तुला प्रेम करताना होकार देतानाच अट सांगितली होती की लग्न करत असेल तर हो म्हणेल, नाही तर नाही. मग तेव्हा तू मला म्हणला होतास की मी तुझ्यासोबत लग्न करेन. आज काय झालं तुला? मुलगा घाबरून जातो, वचन दिलेलं असतं, मग मुलांना डोकं लढवतो. काय लढवतो? चला ठीक आहे, काय आता तिचं नाव आपलं जानू, जानू म्हणते, जानू, हां प्रेमाचं नाव आहे ते जानू. जानू काय कर म्हणते, आपण काम करूयात म्हणते. ठीक आहे, आपण तू तुझ्या घरी जाय, मी माझ्या घरी जातो. आपण आपल्या दोन्ही घरी आपण आपला हा प्रस्ताव मांडूयात, आपल्या आई वडिलांना आपण सांगूयात आणि आपल्या आई वडिलांना आपण सांगल्यानंतर त्यांचा आपण विचार घेऊ. त्यांनी जर होकार दिले तर आपण लग्न करूयात. मला काही विरोध नाही आहे. जर आई वडिलांचा विरोध असेल तर मी हे लग्न करणार नाही आहे, कारण आई वडील मला घरातून हाकलून टाकतील, मला मारतील. पोरगा असं सांगतो. आता पोरीला पण भीती राहणारच झाली शेवटी, बरोबर आहे. तरी पण दोघंही डेअरिंग करून प्रयत्न करतात आपल्या आई वडिलांना सांगण्याचा. तर मला सांगा, ही परिस्थिती तुमच्यावर आल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये कोण कोण असतात बघा. आपल्या घरामध्ये वडील असतो, आपल्या घरामध्ये आई असते, आपल्या घरामध्ये भाऊ असतो, आपल्या घरामध्ये बहीण असते. ठीक आहे, लहान असतात, काहींच्या घरात मोठी असतात, तर आपल्याला मोठ्यांचा सल्ला पण घ्यावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर आपल्या घरामध्ये असे व्यक्ती असतात. मग आता आपल्याला यांचा सल्ला घ्यायचा आहे. सल्ला घेताना आपण काय करणार बघा या ठिकाणी. तर आपल्याला आई वडिलांचा जेव्हा सल्ला घ्यायचा असतो, आता वडील म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया असते, आई म्हणजे गुणाकार असते, आणि भाऊ म्हणजे प्लस असतो, आणि बहीण म्हणजे मायनस असते. तर या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. पहिल्यांदा वडील, आई, भाऊ, बहीण, आपल्याला घरामध्ये एवढ्या व्यक्तींना विचारावं लागतो. आजी आजोबा असेल तरच्या गोष्टी आहेत, त्यांचं काय आता निर्णय महत्त्वाचा नसतात. आजी आजोबाचं कोणी ऐकत नाही आहे. असतील तर, नाहीतर रामनाम सत्य वर गेलेले असतील तर विचारायचा प्रश्नच नाही आहे. असेल तरी आई वडिलांचा निर्णय घ्यावा लागतो. पण आपल्यापेक्षाही मोठे भाऊ बहीण असेल तर त्यांचाही सल्ला महत्त्वाचा असतो. मग दोघांचं ठरतं. आपण दोघं काय करूयात, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला याविषयी सांगूयात. त्यांनी जर आपल्याला होकार दिलं तर आपण लग्न करून घेऊ, काही अडचण नाही आहे. मग दोघंही ठरवतात घरी सांगायचं, डेअरिंग करायचं, घरी सांगायचं. ती होकारला होकार देते, चला मी पण प्रयत्न करते, तू पण प्रयत्न कर. ठीक आहे, आपल्या एकाच्याही वडिलांना होकार दिले तरी आपण प्रयत्न करू म्हणतात. आणि आता हे काय करतात, आपल्या घरामध्ये जातात. मी एक उगत तात्पुरतं घर काढतोय, ठीक आहे, समजून घ्या. हे दरवाजा आहे, या खिडक्या आहेत, ठीक आहे, या बेडरूम आहेत, ठीक आहे, इथं हॉल आहे, ठीक आहे, हे बेडरूम आहे, बेडरूम. इकडं आता किचन वगैरे असेल पाठीमागं, ठीक आहे, असं समजा. हां, 3-4 रूम आहेत जनरली, लक्षात ठेवा. आता हे घर, या घराला इथून जाण्यासाठी रस्ता आहे. हे काय रस्ता आहे, ओके. आता लक्ष द्यायचं, इकडं मी काय सांगतो महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे तर समजून घ्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आता कधी पदावली पाठ करायची गरज नाही. उत्तरं कशी काढायची, कोणती क्रिया अगोदर करायची, काहीही पाठांतर करत बसू नका. फक्त ही स्टोरी लक्षात ठेवा. तुमचं अंकगणितातलं यानंतर कधीच उत्तर चुकणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. कळलं? स्टोरी फक्त लक्षात ठेवायची. आता मला सांगा, ही वेळ जर तुमच्यावर आल्यावर इमॅजिन करा, बसल्या जागी जर अशी कंडिशन, कास्ट तर इंटरकास्ट आहे आणि नोकरी पण नाही, आणि आपल्या आई वडिलांना आता घरी जाऊन सांगायचं आहे, तर पहिल्यांदा तुम्ही सांगाल कोणाला एवढी गोष्ट सांगाल?
पहिलं तुम्ही घरी जाऊन भावाला सांगाल, कोणी म्हणेल मी माझ्या भावाला सांगतो का माझा भाऊ माझे लई क्लोज आहे, कोणी म्हणते मी माझ्या बहिणीला सांगतो ती माझी खूप क्लोज आहे, कोणी म्हणेल मी माझ्या आईला सांगतो कारण आई मला काही करत नाही, मला मारत नाही, कोणी म्हणते मी माझ्या बापाला सांगेन माझा बाप पण शांत स्वभावाचा आहे, कोणी म्हणेल मी बापाला तर कसंच सांगू शकत नाही तो तर हिटलरच आहे, त्याला सांगितल्याबरोबर माझं तर काहीच खरं नाही, असे अनेक विचार आज तुमच्या डोक्यात आले असतील की नाही मला सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, लग्नाचा निर्णय घेताना लक्षात ठेवा आपल्याला चारही व्यक्तींना सांगायचं आहे. आईला पण सांगायचं आहे, वडिलाला पण सांगायचं आहे, भाऊला पण सांगायचं आहे, बहिणीला पण सांगायचं आहे. पण मला सांगा पहिल्यांदा कोणाला सांगायचं आहे? निर्णय कोण, घरातला निर्णय घेणारा व्यक्ती कोण आहे? तर घरात निर्णय घेणारा व्यक्ती आई आणि वडील आहेत. म्हणून मी सांगतो पहिल्यांदा आपल्याला आईला किंवा वडिलाला सांगावं लागेल. पण त्या दोघांची नियमावली काय ठरलेली असते बघा. ते दोघं गार्डनमध्ये पहिलं ठरवले असतात. आपण सेम कंडिशननं त्यांनी ठरवली असं आपण घरामध्ये असं जायचं. कोणीकडून? आपल्या घराच्या दरवाजातून एंट्री करायची, खिडकीतून बिडकीतून एंट्री करायची नाही आहे. कुठून एंट्री करायची? खिडकीतून नाही करायचं. ठीक आहे, हे खिडक्या बिडक्यातून एंट्री करायचे नाही आहे. तर लक्षात ठेवा त्यांचं ठरलेलं असतं. आपण घरामध्ये कुठून एंट्री करायची? दरवाजातून एंट्री करायची. एंट्री केल्यानंतर दरवाजामध्ये जेव्हा आपण हॉलमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला दोन व्यक्तींना पहिल्यांदा बोलायचे. कोणाला? आईला आणि वडिलाला. मग घरात बोलायचं कोणाला? तर ते तुम्ही नाही ठरवायचं. जेव्हा तुम्ही घरामध्ये पहिलं पाऊल टाकाल, तुम्हाला जर घरामध्ये आई भेटली, आता तो कोण जातो? तो मुलगा घरात जातो. आता या घरामध्ये मुलगा एंट्री करतो. घरात गेला, इथं वडील बसले काय हॉलमध्ये, इथं एंट्री करतो. हॉलमध्ये कोण बसलेले आहेत? वडील बसलेले आहेत. आई इथं आहे किचनमध्ये. किचनमध्ये आई आहे, बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. किचनमध्ये आई आहे. आता या ठिकाणी मी वाटलं थोडंसं मोठं काढतो स्ट्रक्चर. बघा आपण या ठिकाणी काय करूयात, डायग्राम तुम्हाला थोडीशी मोठी काढून सांगतो परत एकदा, म्हणजे क्लिअर होईल सगळ्या गोष्टी. नीट लक्ष द्या. हे आपलं घर आहे. इथून दरवाजा आहे, हे रस्ता पण आहे तुमचा दरवाजाला. ठीक आहे, हे रूम आहेत तुमच्या. हॉल, किचन, बेडरूम, इकडं पण एक बेडरूम आहे तुमची. ठीक आहे, चला आता इथून तो मुलगा घरामध्ये एंट्री करतो. घरामध्ये एंट्री केल्यानंतर त्याला पहिल्यांदा कोणाला बोलायचंय? घरात एंट्री केल्यावर आईला आणि वडिलाला. पण नियम काय ठरला जातो? घरात एंट्री केल्याबरोबर जे तुम्हाला पहिल्यांदा दिसेल, म्हणजे आई पहिल्यांदा दिसली की आईला बोलायचं, वडील पहिल्यांदा दिसले की वडिलाला बोलायचं. मुलगा घरी जातो, वडील हॉलमध्ये बसलेला असतो टीव्ही बघत, आणि आता याला वडिलाला सांगायचंय. तर आता सांगताना कसं सांगणार? घरात हळूसच जातो बिचारा, थांबतो बापाजवळ जाऊन बाबाला म्हणतो मला काहीतरी बोलायचंय बाबा तुम्हाला. बाबा म्हणतो बोल, काय झालं बेटा? सिरियस आहे बाबा, रागू नका. पहिलं बीपीची गोळी घेऊन टाका एक, हां, आणि थोडंसं शांत ऐकून घ्या. पहिल्यांदा बरं ठीक आहे, सांग काय म्हणायचं तुला, पहिलं लवकर सांग, अशी बीपी वाढू नको माझी. ते सांगतो असं असं माझं इंटरकास्ट प्रेम आहे कॉलेजपासून आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. बाप एवढेच शब्द कानावर ऐकतो आणि बाजूलाच बुटं पडलेले असतात आणि झाडू पडलेले असतात. त्या बुटानं दन 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 हाणतो, पहिलं लाता घालतो, बुक्या घालतो, मारतो दनादन. मारल्याबरोबर बाप आता शांत बसतो, मार खातो बिचारा. आता त्याचा नंबर झाला बापाला सांगण्याचं. बापालाच का सांगितलं? कारण पहिल्यांदा बाप भेटला म्हणून. आता इथून तो जातो किचन रूममध्ये आणि किचन रूममध्ये आई आहे. आता आईला त्याला सांगायचं. रडत 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 आईकडे जातो आणि आईला म्हणतो, काय? आई म्हणते का रडायला बाळा, का रडायला तू? तर बाबानं मला मारलेत. कशासाठी मारले? सांगतो आई, थांब, तुला पण सांगायचंच आहे ती गोष्ट. तू काही मारू नको, आता मार तर खूप खाल्लंय मी. पहिलं ऐक, माझं असं इंटरकास्ट प्रेम आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. हे मी बापाला सांगितलं, पण बापानं खूप मला मारलं आणि नाकार देतोय बाप. नाही म्हणतोय, इंटरकास्ट कसंच करू देणार नाहीये. मग आई म्हणते ठीक आहे बाळा, नेमकं फोटो तरी दाखव तुझी कशी आहे.
मग थोडंसं जीवात जीव येतो, ते फोटो दाखवतो, आई पण खुश होती, छान आहे म्हणते, आईचं प्रेमळ आई असते, थोडंसं समजून घेत असते, ठीक आहे बाळा म्हणते, मी संध्याकाळी पप्पाला बोलून बघते माझ्या परीनं एकदा, आता वडिलाचं काम झालं, आईचं काम झालं, आता तुम्ही कोणाकडे जाशाल, तर आता परत तुम्ही इथं हॉलमध्ये, तुम्हाला 2 हॉलमध्ये जायचं आहे. आता या हॉलमध्ये तुम्ही बघा, इथं समजा तुमची बहीण बसलेली आहे या बेडरूममध्ये आणि इकडं भाऊ आहे, तर तुम्ही पहिल्यांदा घरात एंट्री केल्यानंतर जर तुम्हाला बहीण भेटली तर तुम्ही कोणाकडे जाणार, बहिणीकडे जाणार आणि बहिणीला आता बोलायचं आहे, बहिणीला सांगायचं असं असं ताई असं असं आहे, ठीक आहे बा, आता दादा मी काय करणार, आई पप्पा जे म्हणतील ते. मग तो इथून कोणाकडे जातो, परत भाऊकडे जातो आणि भाऊ पण सेम कंडिशनमध्ये तसंच सांगतो, जे आई बाबा म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. आता तिची बारी, आता कोणाची, तिची बारी. हे दरवाजा घराचा, इकडं खिडक्या आहेत, ठीक आहे, असं समजून घ्या, हे खिडक्या काढतो मी. आता तिची बारी घरात जाण्याची. आता ती मुलगी घरात जाते, मुलगी घरात जाते 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 आणि इथं हॉलमध्ये आई झाडू मारत बसते, इथं असते आई, ठीक आहे, इथं असते बहीण, हे किचन रूम आहे, बेडरूम आहे, इथं बाबा असतात तिचे, इकडं कुठतरी भाऊ काहीतरी खेळत बसतो. समजा आता दरवाजा इकडून आहे, डावीकडून बघा, आपल्या डावीकडून दरवाजा आहे, ती घरात जाते, आई भेटते, आईला सांगते, ठीक आहे, आईला सांगते, आई आता आई म्हणलं, मुलगी म्हणल्यानंतर थोडे शिवा देणारच, असं असं आई माझं प्रेम आहे का मुलावर आणि तो आपल्या कास्टचा नाही आहे, तो इतर कास्टचा मुलगा आहे, पण मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे, थोडीशी शिवा देते, रागवते. मग ती रडत 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 आपल्या किचन रूममध्ये जाते, इथं भेटते ताई, मला सांगा, आता जाताना ताई भेटली, ताईला सांगायचं का, ताई अडवते रस्त्यात, काय झालं ताई, तू का रडत आहेस, काय म्हणली तू आई, आईला काय म्हणली, आई तुला काय म्हणली, काय झालं नेमकं दोघीमध्ये. ती म्हणते, ताई मी तुला आता नाही सांगत, पहिलं मला पप्पाला बोलू दे, पप्पा कुठं आहेत, तर ती म्हणते पप्पा बेडरूममध्ये आहेत. मग ती जाते बेडरूममध्ये, ताईला न बोलता कोणाकडे जाते, पप्पाकडे जाते. बघा, पहिल्यांदा कोण भेटली, आई, नंतर कोण, ताई भेटली. बोलली का ताईला, नाही बोलायचं, पहिलं आई आणि वडिलांना बोलून क्लिअर करायचं, त्यानंतर भावा बहिणीकडे. नंतर बघा, बाबा भेटले, बाबाला सांगितली, बाबाने आता मुलगी म्हणल्यानंतर मारत नाहीये, बाबाने शिवा दिले, ठीक आहे, आणि नंतर ती कोणाकडे आली, परत इकडे आली आपल्या हॉलमध्ये. या हॉलमध्ये भाऊ आहे, नंतर भावाला सांगली, भावाकडून गेल्यानंतर कुठं जाणार, आता हे बघा बहिणीकडे जाणार. पहिलं घरात एंट्री केल्यावर भाऊ भेटलं, भावानंतर किचनमध्ये बहीण आहे, बहिणीला भेटली आणि हे घरामध्ये सांगितल्यानंतर आता याच्यावरती निर्णय होणारे असतात. नंतर लगेच्या लगे थोडी निर्णय होतात, पण नेमकं या स्टोरीमध्ये काय झालं, वडील म्हणजे काय म्हणलं मी, परत लक्षात ठेवा, वडील म्हणजे या ठिकाणी भागाकार. हे भागाकार म्हणजे काय, दोन्हीकडे मारामारी, बापाचं काम असते मारायचं आणि भागाकाराचं काम असतो मारायचं. भागणे म्हणजे मारणे, मारतात कोण, तर वडील मारू शकतो, म्हणून वडिलाला भागाकाराचं चिन्ह. आईचं चिन्ह आहे गुणाकार. बघा, आई गुणाकार म्हणजे जुळून घेत असते, गुणाकार म्हणजे आपण गुणाकार करून एक करतो, म्हणजे आई एक करत असते. आणि भाऊ म्हणजे घरात एकीला घेऊन येणारा असतो, म्हणून त्याला प्लस देतात. आणि बहीण घरातून जाणारी असते, म्हणून त्याला कोणतं चिन्ह देतात, मायनसचं चिन्ह देतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतं चिन्ह, मायनसचं चिन्ह देतात, म्हणून बहिणी घरातून जाणारी म्हणून मायनस. आता जर तुम्हाला हे चिन्ह लक्षात आले असतील तर आता मी काही क्रिया तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. पदावलीचे नियम एक 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 आता मी बाहेर काढतो. पदावली सोडवताना कोणीकडून सोडवली जाते, डावीकडून उजवीकडे, कधीही मधातून किंवा उजवीकडून डावीकडे पदावली सोडवली जाते. बघा, घराचा दरवाजा कोणीकडून आहे, डावीकडून. लक्षात ठेवायचं, परमनंट डावीकडून पदावली सोडवत जायची. नियम पहिला काय, पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे पदावली सोडवायची. म्हणजे घराची एंट्री कोणीकडून आहे, डावीकडून घरात जायचं. घरात गेल्यानंतर पहिल्यांदा आई भेटली तर आई भेटली म्हणजे कोणतं चिन्ह, गुणाकार, म्हणजे पहिल्यांदा गुणाकार होतो. भागाकाराच्या अगोदरही गुणाकार करता येतो, त्याच्यासाठी 8 आहे. जर भागाकाराच्या अगोदरची क्रिया गुणाकाराची असेल तर अगोदर गुणाकार करा, त्यानंतर वडिलाकडे जा. वडील मग ते कुठं पण असो, शेवटी बेडरूममध्ये झोपलेला का असणार, त्याला जाऊन उठवा,
त्याला पहिलं सांगा, नंतरच परत बाहेर या. नंतर बाहेर आल्यानंतर पहिलं भाऊ असेल तर भाऊला बोला, नंतर बहीण असेल तर बहिणीला बोलायचं. या क्रियेनं पदावली सोडवायची असते आणि हीच क्रिया जर तुम्ही वापरला तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. तर तुम्ही काय करता, पहिल्यांदा भागाकारच करता म्हणून तुमचे उत्तर चुकतात आणि बेरीज वजाबाकीमध्ये वजाबाकी अगोदर असेल तरी तुम्ही बेरीज करता म्हणून तुमचे उत्तर चुकतात. तर इथं लक्षात ठेवायचं, घरात एंट्री करताना आपण 4 व्यक्तींना बोलायचं आहे. पहिलं आई असेल तर आई म्हणजे पहिलं गुणाकारही होतो, पहिलं ताई असेल घरामध्ये तर बेरजेच्या अगोदर वजाबाकीची क्रिया होते, कारण आपण या सिक्वेन्सनं पदावली सोडवायची असते. या गोष्टी तुम्हाला जर कळत असतील तर काही कन्सेप्टमध्ये या ठिकाणी उदाहरण देतो बघा मी. बेरीज वजा गुणाकार भागाकार, ठीक आहे. 2 नंबर या ठिकाणी भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. 3 नंबर इकडे घेतो. 3 नंबर वजा वजा गुणाकार बेरीज भागाकार. 4 नंबर भागाकार वजा गुणाकार बेरीज. आता लक्षात ठेवा, पहिलं इथून आपल्याला घरात एंट्री इकडून करायची डावीकडून, म्हणजे पदावली डावीकडून सोडवायची. पहिलं काय, पहिलं डायरेक्ट बेरीज करणार का नाही, पहिलं वजाबाकी करणार का नाही. तर पहिलं घरात गेल्यानंतर कोणाला जायचंय, घरात गेल्यावर भाऊ भेटलं बोलायचं नाही, ताई भेटली बोलायचं नाही, आई भेटली बोला म्हणजे गुणाकार करा. नंतर बापाकडे जा, बापा परत बाहेर या, कोण आहे बेरीज, पहिलं बेरीज करा नंतर वजाबाकी करा. परत हे बघा, घरात गेलं कोण भेटलं, बेडरूममध्ये वडील भेटले, पहिलं बोला नंतर आईला बोला नंतर बेरीज करा. नंतर हे तुमचं कंचे भागू बेव नुसारचं उदाहरण आहे. कंचे भागू बेव नुसार हे उदाहरण सिक्वेन्सनं आलंय म्हणून अशी उत्तरं तुमची येतात. पण इथं बघा, पहिल्यांदा कोण आहे ताई, बोलायचं का ताईला नाही, कोणाकडे जायचं आईकडे. बघा भागाकाराच्या अगोदर गुणाकाराची क्रिया, नंतर कोणाला बोलायचं, आई झाल्यानंतर वडिलाकडे जायचं, परत बाहेर यायचं. पहिल्यांदा कोण होती ताई, पहिलं ताईला बोला, बेरजेच्या अगोदर ताईला बोला नंतर भावाला बोला. इथं पहिलं कोणाला बोलणार, वडिलाला, नंतर ताईला बोलायचं का नाही, नंतर गुणाकार म्हणजे आईला बोलायचं, नंतर बाहेर या वजाबाकी, ताईला बोला नंतर बेरीज. तर या पद्धतीनं आपल्याला पदावली सोडवत जायची आहे. ही स्टोरी फक्त लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं यानंतर उत्तरं काढा. तुमचे उत्तरं कधीच चुकणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघू आपण याच्यावरती काही उदाहरणं. जर हे तुम्हाला समजलं असेल तर आपण काही उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत. हे उदाहरणं आता समजून घ्या. मी काही उदाहरणं तुम्हाला परीक्षेत आलेले पण घेतलेले आहेत आणि काही सरावासाठी पण घेतलेले आहेत. बघा पहिल्यांदा बघा, भागाकार करणार की गुणाकार. आता 27 9 इकडं तर भाग बसत नाहीये, मग आता बरेच विद्यार्थी भागाकार करतात. बघा तुम्ही सोडून बघा काय येतो तुमचं उत्तर, तुम्ही सोडून बघा तुमचं उत्तर काय येतो. तुम्ही बरेच मुलं भागाकार करतात तर नाहीये. आपण पदावली कोणीकडून सोडवायची, डावीकडून म्हणजे इकडून. पहिलं कोण भेटली, ताई, बोलायचं नाही. नंतर कोण भेटली, आईला बोलावं लागतो आईला. 24 9 त्रिक 27. जर या सिक्वेन्सनं गेलं तर या ठिकाणी उत्तर अचूक येतो, असंही येतो पण पॉईंटमध्ये उत्तर येतो. ते तुमचे चुकू शकतात. हे बघा 27 + 5. आता बघा कोणाला बोलणार, आता वडिलाला बोलणार म्हणजे भागाकार. 27 1 27, किती राहिले, 1 राहिले. 24 - 1 + 5. या उदाहरणाला तुम्ही सोडून बघा, ठीक आहे. बघा किती राहिले. आता घरामध्ये कोण आहे, ताई आहे. पहिल्यांदा ताईला बोलाय, बघा डावीकडूनच विचार करायचं. ताई आहे. 23 + 5 किती झाले. आता भावाची बेरीज करून टाका, किती आलं, 28. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 28. ओके, चला समजतंय. या पद्धतीनं उत्तर सोडवत चला, तुमच्या आयुष्यामध्ये कधीच उत्तर चुकणार नाही. मी हे टायटल टाकलेलं आहे याच्यासाठीच, ठीक आहे. नेक्स्ट बघा, PSI 2013ला विचारलेला प्रश्न. पहिल्यांदा घरामध्ये डावीकडून एंट्री म्हणजे इकडून पदावली, इकडून कधीच जायचं नाही. पहिलं भागाकार करूच नका, इकडून जा. बेरीज करायची नाही. पहिलं कोण, गुणाकार म्हणजे आई अगोदर आहे. 9 9 81 वजा 9 भागिले 9 मी अंडरलाईन करतो. नंतर कोण, वडील. 9 अधिक 81 वजा 9 1 9 म्हणजे राहिले किती, 1 राहिले. आता बघा परत कोण आहे घरामध्ये डावीकडे, हे बघा ही क्रिया, भाऊ. बेरीज करा, 90 वजा 1. आता या दोघांची वजाबाकी करा, 89. याचा फायनल आन्सर आला आपलं 89. क्लिअर. बघा खूप सोपं आहे. जर तुम्ही या स्टोरीनुसार जर उत्तर काढत गेलात, जे साध्यात साधं जे
साध्यातल्या साध्या उदाहरणापासून तर अवघडातल्या अवघड उदाहरणं देखील तुम्हाला याच कंडिशनमध्ये काढायची आहेत आणि ज्याला गणित आजपर्यंत कळालं नाही त्याला इथून पुढं खऱ्या अर्थानं गणित कळेल आणि त्याची उत्तरं कशी काढायची या गोष्टी सहज त्याला लक्षात येईल. ज्याला गणिताची बेरीज आणि वजाबाकी येत नाही अशा विद्यार्थ्यांना देखील आजपासून गणित समजेल. माझे सर्व व्हिडिओज एकदा सिक्वेन्सनं बघून घ्यायचे. ठीक आहे, चला हे STI विचारलेलं बघा. पहिल्यांदा काय करणार आहे, गुणाकार करणार 60, कारण पहिला आई आहे नंतर वडील आहे किंवा पहिलं कंस आहे, सोडवलं तरी चालेल. 12 पंचे 60 भागिले पहिलं हे भागाकार करा. 3 एक 3, 3 संग 18 किती आले 60, म्हणजे इथं किती आले 60 आले. 60 60 तुमचे काय झाले कटले, कटले म्हणजे किती आलं 1 आले. 60 अधिक 1 किती झाले 61. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल 61 येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. नांदेड तलाठीला विचारले 2016ला. आता इथं कंस आहे बघा, साधा कंस आहे आणि चौकटी कंस आहे. मधात कोणता आहे साधा कंस. इथपर्यंतची क्रिया अगोदर करायची, पण अगोदर कोण आहे, अगोदर कोण आहे कंसामध्ये भागाकार आहे, मग ती अगोदर करायचं. हे भागाकार अगोदर होत नाही तर या कंसातलं भागाकार अगोदर. 9 एक 9, 9 त्रिक 27, 3 आलं गुणिले 4 वजा 3 आणि हे चौकटी कंस. आता कोणाला बोलणार आईला बोलणार. चला ठीक आहे, 21 भागिले 3 चोक 12 मायनस 3. आता कोणाला बोलणार, आता परत कंसामधली क्रिया अगोदर करायची. हे भागाकार अगोदर नाही, कंस पहिल्यांदा बाहेर काढून घ्यायचं. 21 भागिले किती 12 मधून 3 गेले किती राहिले 9 राहिले. ठीक आहे, आता इथं राहिलं कोणतं चौकटी कंस. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर जे आहे या ठिकाणी पॉईंटमध्ये येईल, कारण 21/9 आलं म्हणजे काय 3 7 21, 3 त्रिक 9 म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 7/9 किंवा पॉईंटमध्ये येईल. 3 एक 3, 3 दोन्ही 6, पॉईंट 1 उरले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 2.33 या ठिकाणी आपला आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, चला तर आपल्याला सिक्वेन्सनं सोडवायचं. जे मी तुम्हाला स्टोरीत सांगितलंय त्या स्टोरीनुसार तुम्हाला या ठिकाणी हे उदाहरणं सोडवायचे आहेत. नेक्स्ट STIला विचारलेला आहे बघा 2012ला. अपूर्णांकामध्ये बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. पहिल्यांदा काय करणार तर पहिल्यांदा घरामध्ये एंट्री केल्याबरोबर कोण आहे वडील आहे, तर वडिलांना पहिल्यांदा बोला. आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं भागाकार असेल तर याचा व्यस्त काय होतो सांगा, याचा व्यस्त गुणाकार होतो आणि या संख्येची काय होते आदला बदल होते. या संख्येची काय करायची आदला बदल. चला 1/2 गुणाकार 2 वर गेले 1 खाली आले, अधिकला अधिक 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2. ठीक आहे, चला आता हे 2 2 कटले 1 1 कटले, राहिले किती 1 राहिलं, सगळे कटले म्हणजे 1 राहतात. अधिक 1 गुणिले 1 1, बेदोन्ही 4, गुणाकार केल्यानंतर आईला बोललं, नंतर 1/2 वजाबाकी. पहिलं कोणाची क्रिया होणार भावाची. हे बघा 4 1 4 आणि 1. हे बघा कालच शिकवलंय कालच्या लेक्चरमध्ये अपूर्णांकयुक्त अपूर्णांक हे असे उदाहरणामध्ये येतात, म्हणून सगळं सिक्वेन्सनं शिकवलंय व्यवस्थित. एकदा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 4 1 4 आणि 1 5, 5/4 मायनस 1/2. ओके, आता काय करायचं लसावी काढायचं शिकवलं. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीमध्ये लसावी काढायचं शिकवलं. जे विद्यार्थी कोणी नव्याने व्हिडिओ बघत असतील त्यांनी बेसिक 1 2 3 4 5 असे लाईव्ह मधले व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, चला लसावी किती येणार 4 येणार. करेक्ट, बरोबर आहे. चला इथे येणार 5, याला 2 गुणले 4 होतात, मग वर पण 2 गुणा किती झाले मग 5 मधून 2 गेले 3 राहिले, 3/4 या प्रश्नाचं आपलं उत्तर आलं. संपलं. छेद समान करा. 4 2 ने 4ला भाग जातो म्हणून 4 लिहिलं, 4 खाली आहे तर 5 वर. जशाच तसे 2ला 4 करण्यासाठी 2 गुणावं लागतं म्हणून वर पण 2 गुणलं, 5 मधून 2 गेले 3 राहिले. ओके, चला नेक्स्ट पुढे बघा. आणखीन STI पूर्व 2013 बघा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आलं, सोडवा. 20 पहिल्यांदा काय सोडवायचं कंस सोडवायचं. हे पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. 3 दोन्ही 6 आणि 1 7/3 वजा 4 त्रिकम 12 आणि 1 13/3 अधिक साइन 3 18 आणि 1 19 19/3. चला हे कंसला कंस 20 भागिले काय करणार आहे छेद सारखा आहे समान आहे तर जशाच छेद समानाची उदाहरणं घेतलेली आहेत. ठीक आहे, चला आता 7 - 13 + 19. आता हे असं काय व्हायलेत हे प्रॉब्लेम येऊ नयेत, कारण मी स्टेप बाय स्टेप सर्व बेसिक क्लिअर केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
चला 20 भागिले काय करणार आहे मग आता या सर्वांची बेरीज करणार. किती येणार बेरीज? 13 मधून 7 गेले 6 राहिले 6 आणि 19 किती होतात 25 होतात. हे बघा सॉरी एक मिनिट चुकतं या ठिकाणी, कारण या ठिकाणी मायनस किती होतात बघा. हे आपण एक मिनिट मी कट करूनच लिहितो या ठिकाणी. बघा अशा क्रिया जर तुमच्या चुकल्या तर उत्तरं चुकू शकतात. सर्व प्लस मायनसचा खेळ आहे. 20 भागिले हे किती आलं -6 प्लस 19 भागिले 3. चला 20 भागिले, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता याच्यामधून काय करायचं 19 मधून 6 गेले 13 राहिले 13 छेद किती आलं 3. आता बघा भागाकाराची क्रिया कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये शिकवलं होतं तुम्हाला. या ठिकाणी काय करणार 20 भागाकाराचा गुणाकार 3 वर जाणार खाली किती येणार 13 आणि याचं उत्तर येणार 20×60 भागिले 13. याचं फायनल आन्सर किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढा आणि पुढं दशांशमध्ये काढा. 2 उत्तरं याच्या पुढं पण निघतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता बघा भागाकाराची क्रिया. भागाकारानंतर भागाकार. मेरे दो दो 3 बाप म्हणायचं नाही, ते गोपी किशन मध्ये होतं बरोबर आहे. मेरे दो बाप अभी एक ने चॉकलेट देके गए पप्पा तुम किधर से आ गए, है की नाही. यहाँ पे तो 3 बाप म्हणायचे नाहीत. हा हे उदाहरण आहे समजून घ्यायचं. मेरे दो बाप गोपी किशन बघितलं का पिक्चर मध्ये आहे बघा. मेरे दो बाप म्हणते ती बोचऱ्या जाताचं. बघा आता आपल्याला भागाकार काय मुलं काय करतात बे बे 2 4 बेत्रिक 6 3 8 24 8 उत्तर काढून मोकळं. पर्यामध्ये पहिलाच पर्याय असतो. पण मी नियम काय सांगितलं घराची एंट्री कोणीकडून डावीकडूनच करायची आणि आपल्याला उदाहरण इकडून सोडवायचं. 6 1 6 साइन चौक 24 हे झालं 4 परत हे 4 हे 2 4 1 4 1 भागिले 2 याला 1/2 लिहा किंवा 0.5 लिहा. याचं उत्तर 8 येत नाही तर 0.5 किंवा 1/2 येतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता याच्यामध्ये 3 कंस आहेत. किती कंस आहेत 3. तर आपल्याला पहिल्यांदा कोणता कंस सोडवायचा हा कंस सोडवायचा मधातला. ठीक आहे. चला लिहा 2 अधिक चौकटी कंस 2 वजा हे बाकी सगळं जशाच तसं. या दोघांची वजाबाकी केली की -2 हे कंस सगळे जशाच तसे. ऋण गुणिले इथं कोणतं चिन्ह असतो गुणिले. ऋण गुणिले ऋण काय होतात धन. 2 अधिक 2 वजा हे साधा कंस 2 ऋण गुणिले ऋण धन 2 हे साधा कंस. ओके. चला 2 अधिक 2 वजा किती आलं रे हे कंसातली क्रिया आली 4. साधा कंस निघाला हे सोडवलं. आता चौकटी कंस सोडवा. 2 अधिक हे किती आलं मायनसमध्ये 2 लिहायला मायनसमध्ये. आता धन गुणिले ऋण काय होणार ऋण 2 मधून 2 गेले याचं उत्तर किती येणार 0 येणार. हे बघा धन गुणिले ऋण कंसाच्या बाहेर गुणाकाराची क्रिया असते हे लक्षात ठेवायचं. मग 2 मधून 2 गेले 0 आपला आन्सर आलं. क्लिअर. चला नेक्स्ट पुढचं बघा. याच्यामध्ये 4ही क्रियाचिन्हांचा समावेश आहे बघा. चौकटी कंस आहे मैरपी कंस आहे साधा कंस आहे आणि बार पण आहे. मग पहिल्यांदा कोणतं कंस सोडवायचं बारवालं सोडवायचं. बाकी सर्व जशाच तसं लिहायचं. इकडं बघा हे 40 मधून 15 गेले किती राहिले 25. ठीक आहे 25 राहिले. हे भागाकाराला भागाकार हे साधा कंसला साधा कंस गुणिले 12ला 12 मैरपी कंसला मैरपी कंस अधिक 5 चौकटी कंसला चौकटी. आता हे कंस सोडवा आणि भागाकार 5 1 5 5 5 25 कोणता कंस निघाला साधा कंस निघाला. म्हणजे इथं 5 आले इथं 12 आले आणि हे मैरपी कंस अधिक 5 हे चौकटी कंस. आता ही क्रिया करा. कोणता कंस निघेल मैरपी कंस निघेल. 12 पंचे 60 अधिक 5 आणि हे तुमचं चौकटी कंस सोडून घ्या किती आलं 65. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल 65 येईल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो मी जी स्टोरी सांगितली ज्या क्रियेनं उत्तरं काढायला शिकवलं त्याच्यानुसार काढा. तुमच्या आयुष्यात कधीच उत्तरं चुकणार नाही आहेत. आणि एक शेवटचं उदाहरण घेऊ आणि आपण या ठिकाणी हा पदावलीचा टॉपिक इथं स्टॉप करूया. ठीक आहे. पहिलं बघा 3 अधिक 4. आता अधिकची क्रिया अगोदर होईल का तर पहिल्यांदा क्रिया कोणती होईल भागाकाराची होईल. पहिलं वरचं सोडवा 3 अधिक बे 1 बे 2 कारण पहिले वडील आहेत 2 गुणिले 3. खाली बघा
पहिलं आता गुणाकार आहे तर अगोदर गुणाकार सोडवा 4 + 6 भागिले 3. आता वर पहिलं गुणाकार होईल इकडं भागाकार होईल 3 + 6 4 + 3 × 3 3 2 6 इथं 2 आले. आता याचं उत्तर काय येईल 6 × 3 9 आणि 4 × 2 8. या ठिकाणी आपलं उत्तर येईल 9/8 उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता आलं पाहिजे. ठीक आहे चला. अरे 1 मिनिट 4 × 2 6 8 गुणाकार झालं 1 मिनिट 6 आलं. आता बघा 6 9 4 × 2 6 चुकीने झाले सॉरी 3 3 9 3 2 6 याचं उत्तर 3/2 किंवा 1.5 याच्यापैकी किंवा बे 1 उरले वर लिहिलं खाली 2 लिहिलं हे सर्व उत्तरं बरोबर आहेत. जे पर्यायामध्ये असेल ते उत्तर तुम्हाला काढायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो मी याच्यावरती 10 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. ठीक आहे. आता पुढे एक तुम्हाला वर्ग काढण्याच्या ट्रिक्स, त्याच्यानंतर तुम्हाला भागाकार करण्याच्या ट्रिक्स, त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्सची समीकरणे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. हे आपलं रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सर्व मित्रांना फॉरवर्ड करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे जर तुम्हाला माझी टीचिंग आवडत असेल तर मी तुम्हाला काहीतरी या ठिकाणी देतोय, एवढं तळमळीनं शिकवतोय, तर तुमचं काम आहे आपलं एक छोटंसं बोट फक्त उचलून त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं, नोटिफिकेशनला क्लिक करायचं, जेणेकरून यानंतरचे जे व्हिडिओ येतील आपले लाईव्ह लेक्चर होतात त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी तुम्हाला एवढी मेहनत करायची आहे, या मोबदल्यामध्ये तुम्हाला तेवढं द्यायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण आपल्याला हे सर्व आवडत असेल तरच आपल्या मित्र ग्रुपला आपल्या सर्वांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करू शकता. म्हणून तुमच्याकडे मी तेवढी जिम्मेदारी देतोय आणि तुमचा सिलेबस कव्हर करण्याची जिम्मेदारी मी घेतोय. तुमच्याकडून कोणताही मोबदला न घेता हे सर्व गोष्टी चालू आहेत. म्हणून सर्वांनी आपल्या या व्हिडिओला फॉरवर्ड करायला विसरू नका. आपण बेसिकमधला आजचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. यानंतर तुमचे एक्सचे समीकरणं कशी सोडवायची, डायरेक्टली उत्तरं एका स्टेपमध्ये उत्तरं कशी काढायची आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबू विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अभ्यास करा आणि लवकर नोकरीला लागा. माझी एवढीच अपेक्षा आहे. नोकरी लागल्यानंतर फक्त तुमच्याकडून एका छोट्याशा पेढ्याची अपेक्षा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही तुमचं नको आहे. ठीक आहे. धन्यवाद. थांबूया. ठीक आहे.